शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज एक अतिशय सुंदर वेगळ्या पद्धतीचा रिझल्ट हा रत्नागिरीवरून आलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोकणामध्ये रत्नागिरीला आंब्यांची खूप मोठी लागवड असते आणि तिथे पाणी अतिशय चांगल्या क्वालिटीचं आहे। म्हणजे पिण्यायोग्य पाणी संपूर्ण रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये मिळतं यामध्ये कोणाच्या मनात शंका नाही। श्री रोहित पटवर्धन यांच्या विहिरीमधलं पाणी हे साधारणपणे 180 PPMचं होतं, 280 PPMचं होतं आणि त्याचा अर्थ ते पाणी खूप पिण्यायोग्य होतं। तरीही त्यांच्या सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटत नव्हती, म्हणून त्यांनी पाणी परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं पाणी हे 150 PPM हार्डनेस म्हणजे साधारणपणे पावसापेक्षा 150 PPMनी जास्त क्षारयुक्त आहे। मग त्यांनी वॉटर कंडिशनर बसवण्याचा निर्णय घेतला आणि 60,000 लिटरच्या टँकमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वॉटर कंडिशनरमधनं त्यांनी पाणी फिरवण्यास सुरुवात केली। फक्त 6 दिवसामध्ये त्यांच्या झाडाला नवीन पालवी फुटायला सुरुवात झाली, जी फक्त ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू असते। याचा अर्थ असा झाला की आपण त्यांचं पाणी हे पावसासारखं 50% का होईना केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशी पालवी आता नवीन फुटणं चालू झालेलं आहे। ही मार्च एप्रिलपर्यंत टिकून राहील अशी त्यांची अपेक्षा आहे। वॉटर कंडिशनर तंत्रज्ञानाला कुठल्याही प्रकारचा देखभाल खर्च येत नाही। धन्यवाद।